तर बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येते। कोर्टाकडून आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल बस ड्रायव्हरकडून अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्यालाच आता 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडे। गणेश, बदलापूरमधील अत्याचार प्रकरणात आता ही मोठी अपडेट समोर येते। बदलापूर अत्याचार प्रकरणातील हा जो आरोपी होता, आज याला कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। मात्र या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर नीलम गोरे असतील, अनेक पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी देखील या प्रकरणी निषेध व्यक्त केलेला आहे। 1.5 वर्षानंतर पुन्हा बदलापुरात तीच घटना घडते आणि आरटीओ प्रशासन असेल किंवा इथलं शिक्षण विभाग असेल याकडे सातत्याने राज्य शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने वारंवार असे प्रकार घडतायत आणि त्याच्यामुळे कुठेतरी शासनानं अजून कडक निर्बंध करून शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। सध्या या आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि काही वेळापूर्वी त्याला कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। प्रियंका, निश्चितच गणेश, आत्ताची ही मोठी बातमी आपण बघतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर बातमीसाठी। ही बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट झालेले आहे। त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला चांगली त्याला कडक शिक्षा म्हणजे त्याला फाशीच लागली पाहिजे ना। असे जर कृत्य करायला लागले तर अगोदरच्या वेळेस ते निर्णय झाला होता चांगला, म्हणजे कठोर शिक्षा। ही घटना गंभीरच आहे। मागची बदलापूरची घटना प्रचंड गंभीर होती। त्यावर सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या क्रूर कर्मावर कारवाई केली। आता जो काही क्रूर कर्म असेल त्याच्यावरही सरकार म्हणून जे काही आमची ॲक्शन आहे त्याला सुटू नये, त्याच्यात अंतिम त्याला शिक्षा व्हावी, त्याला शासन व्हावं याकरता पोलीस आपलं काम करेल। पण निश्चितपणे घटना दुर्दैवी आहे। या घटनेमध्ये अजून जास्त कडक कारवाई करण्याचे त्या ठिकाणी गरज आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि शासन यामध्ये लक्ष टाकतीलच आणि आम्ही त्या ठिकाणी लक्ष टाकू। शाळा प्रशासनाला याच्या आधीच आपण शालेय शिक्षण विभागामार्फत गाईडलाईन्स दिलेल्या आहे की अशा पद्धतीचे ज्या स्कूल व्हॅन असतात त्या ठिकाणी एक महिला मदतनीस विद्यार्थिनींच्या मदतीकरता असावी। याच्यात असं आढळून आलं की महिला मदतनीस त्या ठिकाणी नव्हती। त्याच्यामुळे निश्चितच शाळा व्यवस्थापनाला देखील नोटीस देण्यात येईल, याचं उत्तर मागण्यात येईल की ज्या गाईडलाईन्स राज्य शासनाद्वारे दिल्या त्याचं पालन केल्याचं या ठिकाणी दिसत नाही। तर बदलापुरातील एका 4 वर्षाच्या विद्यार्थिनीचं स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक शोषण झालंय। या संतापजनक घटनेनंतर आज बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासनाची या संदर्भात बैठक सुरू आहे। प्री प्रायमरी शाळेमध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत जबाबदारी स्वीकारण्यास शिक्षण विभाग तयार नाही। त्याचबरोबर संबंधित घटनेची माहिती घेऊन कारवाई केली जाईल असं बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान ही शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर येते आहे। मात्र या शाळेसंबंधी शिक्षण विभागाला कोणतीही माहिती नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। आमचं म्हणणंच असं आहे की ह्या ज्या प्रीस्कूल आहेत ज्या शहरांमध्ये चालू आहेत सर्रास, तर महाराष्ट्र शासनाने कुठेतरी आता प्रीस्कूलना नियमावली लागू करून द्यावी ज्यामध्ये ह्या प्रीस्कूल ज्या आहेत त्या शिक्षण विभागाच्या अंडर येतील आणि कुठेतरी त्यांना एक चाप बसेल। अन्यथा हे शहरामध्ये हे विषय असे चालूच राहतील। ही खूप धक्कादायक प्रकार आहे। स्वतः गट शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती नाहीये की प्रीस्कूल कोणाच्या अखेरीत येतात। खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे माननीय अजितदादा पवार जे आहेत त्यांची आम्ही लवकरच भेट घेणार आहोत आणि हे जे प्रीस्कूल आहेत हे शिक्षण विभागाच्या अंतर्गत यावेत अशी आम्ही त्यांना मागणी करणार। प्री स्कूल बाबत गाईडलाईन्स क्लिअर नाही सध्या तरी, म्हणून आम्ही तेच मगाशी मी तेच सांगितलं की बाल हक्क संरक्षण आयोग हा याबाबत निश्चितपणे शासन स्तरावर कारवाई करेल, पाठपुरावा करेल। संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल तातडीने करण्यात आला। आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आणि या संपूर्ण घटनेची
तातडीने संपूर्ण चौकशी म्हणजे शाळा असेल, शिक्षक असेल, त्यामधील ह्या आरोपीची चौकशी, या संपूर्ण यंत्रणेची चौकशी कालपासून सुरू झालेली आहे. यामध्ये खरं तर प्रत्येक पोलीसनी तपास करत असताना यामध्ये त्या संबंधित पीडित मुलीची, त्यांच्या कुटुंबियांची आणि खऱ्या अर्थानं त्या मानसिकतेमधून जात असताना त्यांना जर समुपदेशनाची गरज असेल तर ती सुद्धा दिली जावी, असं महिला आयोगाच्या वतीनं हे पोलीस